आता हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना कन्स्ट्रक्शन मित्रांनो, हे 3 वर्ष आधी जे लॉटरी आलेली ना त्याच्यामध्ये नवीन बांधकाम त्यावेळी त्यांनी केलेलं आहे. ह्या प्लॉटमध्ये टोटल 11 बिल्डिंग्स आहेत. बिल्डिंग नंबर 1 ते बिल्डिंग नंबर 11 आणि हे सगळे EWSचे फ्लॅट्स आहेत. इथे कुठेही LIGचे फ्लॅट्स नाही आहेत आणि सध्याच्या लॉटरीमध्ये त्यांनी LIGचे फ्लॅट्स हे केलेले आहेत. ठीक आहे. पण अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळाली आहे की बिल्डिंग नंबर 11च्या पुढे, मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवेल, त्याच्या बाजूला आता नवीन त्यांनी टॉवर्सचं बांधकाम चालू आहे आणि त्याच्यामध्ये फक्त LIGचे फ्लॅट्स प्रोव्हिजन केलेले आहेत. ते सध्याच्या लॉटरीमध्ये नाही आहेत, पण मे बी फ्युचर लॉटरीमध्ये ते होऊ शकतात. त्याच्यामुळे ही एक ॲडिशनल माहिती आपल्याला तिकडे मिळाली, ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. बिल्डिंग नंबर 11च्या बाजूला उभा आहे मी. ठीक आहे, जस्ट तुम्हाला एक माहितीसाठी. आणि त्याच्या बाजूला हे जे नवीन बांधकाम चालू आहे हे सगळे LIGसाठी आहे. ठीक आहे, सगळे जे टॉवर्स दिसतात बिल्डिंग नंबर 1, 2, 3, 4, 5 इथे पण आहेत काही. ठीक आहे, हे सगळं जे बांधकाम आहे ते LIGसाठी आहे. अजून आपण माहिती गोळा करू, जेवढी मिळते तेवढे तुम्हाला सांगेल मी. धन्यवाद. हे बिल्डिंग नंबर 11च्या बाजूला आहेत. हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. तर एकाने सांगितलं मला इथे LIGसाठी फ्लॅट होत आहेत, तयार होत आहेत. म्हणजे ते आता इथे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ना त्याच्या बाजूला ना इथे एक येल्लो कलरची बिल्डिंग दिसते का ती, तर ती म्हणताय ती LIGसाठी आलेली आहे, तयार आहे, पेंटिंगचं काम चालू आहे. तर ती आपण जाऊन जरा चेक करूया. ठीक आहे, पण जस्ट लोकेशन तुम्हाला दाखवून देतो. हे एकदम शेवटी अंडर कन्स्ट्रक्शनवाले काम चालू आहे बिल्डिंग नंबर 11च्या बाजूला. आणि इकडे एक येल्लो कलरची बिल्डिंग आहे. तर बघूया आपण जाऊ. हा आपला मेन शिरडोनचा प्रोजेक्ट आहे माडाचा. पण हे जितके पण आहेत हे सगळे EWSचे आहेत फ्लॅट्स. ठीक आहे, मागे 11 नंबर बिल्डिंगपर्यंत आपण व्हिजिट केलेलं आहे. त्याच्या मागे जे काम चालू आहे 11 नंबर बिल्डिंगच्या मागे, तिथे LIGचे फ्लॅट्स आहेत. आणि अजून एक इकडे एक LIGचे फ्लॅट्स आहेत. त्यांनी सांगितलं ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, तर आता आपण इकडे जाऊन चेक करणार आहोत. ठीक आहे, चला. सध्याच्या लॉटरीसाठी जे LIGचे फ्लॅट्स आहेत ना मित्रांनो, ते या बिल्डिंगमध्ये आहेत. या बिल्डिंगचा नंबर आहे बिल्डिंग नंबर 23. आणि मी म्हाडाच्या वेबसाईटवर पण जे पिक्चर्स दिलेले आहेत ना ते एक्झॅक्टली मॅच होत आहेत. जे आता आपण इकडे समोर बघतो आहे ना, ही आहे बिल्डिंग नंबर 23. ठीक आहे, तर सध्याच्या लॉटरीसाठी जे आहे ते हाच तो टॉवर आहे आणि याच्यामधला आपण सॅम्पल फ्लॅटसुद्धा बघणार आहोत. ही 23E आहे, अल्प उत्पन्न गट. त्याच्यानंतर इकडे जी आहे ही आहे. थोडासा आतला परिसर पण दाखवतो मी तुम्हाला, आतमध्ये काय आहे. बिल्डिंगच्या मध्ये असं गार्डन दिलेलं आहे त्यांनी. बिल्डिंग रेडी आहे ऑलमोस्ट. फक्त आता पोझिशनचं पेंटिंगचं काम चालू आहे असं मला माहिती मिळाली आपल्याला इथे. आता तुम्ही बघू शकता इकडे इकडे जे फ्लॅट्स आहेत ना तिथे लिहिलेलं आहे बघा, अल्प उत्पन्न गट. ठीक आहे, तर इकडे अल्प म्हणजे आपले LIGचे फ्लॅट्स झाले. चला बघूया. लिफ्ट्स आहे तिकडे. तर एका फ्लोअरवर आहेत खूप सारे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, 1, 2, 4, अजून एक एका इकडे नाही, 2 इकडे आहेत, 2 इकडे आहेत, 4. एका फ्लोअरवर 6 फ्लॅट्स आहेत. हे LIGचे आहेत. ठीक आहे, सॅम्पल फ्लॅट. असं किचन आहे ते. हा एक बेडरूम आहे.
आणि इथे एक बेडरूम आहे, दाखवतो मी एक सेकंड. वॉशरूम, इथे एक वॉशरूम, इकडे एक आणि हा मास्टर बेडरूम म्हणजे अजून एक बेडरूम. इथे सुद्धा बाथरूम एक आहे. किचनच्या ऑपोजिट एक बेडरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे. ठीक आहे. तर हा आहे LIGचा फ्लॅट शिरडोण्यातला. के पण आहे इकडे बरं का, के पण दिसतोय संकेत क्रमांक बघा 23 क. म्हणजे काय 11 विंग्स आहेत का असतील. इकडे ब आहे, ही ब बिल्डिंग आहे. म्हणजे बॅक साईडला आलो आपण आता. आता हे जे 23 बिल्डिंग नंबर 23 म्हणून यांना म्हटलं जातं आणि मध्ये आहेत ना, ठीक आहे, हे सगळे अल्प कॅटेगरीचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आता म्हाडाची जी करंट लॉटरी आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये जे फ्लॅट्स आहेत ते इकडेच आहेत, बिल्डिंग नंबर 23मध्येच आहेत. कारण की या पूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त LIGचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर कन्फर्म मी म्हाडाच्या वेबसाईटमध्ये पण हे क्रॉस चेक केलेले आहे इन्फॉर्मेशन. हे सगळे नवीन बिल्डिंग नंबर आहेत LIGसाठी. 23A, 23B, 23C, D, 23E आणि F. ठीक आहे. ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, म्हाडाच्या वेबसाईटवर मी जेव्हा चेक केलं ना, तर हे सगळे फोटोज दिसत आहेत ना, हे सगळे बिल्डिंग नंबर 23चेच आहेत. ठीक आहे. तर याच्यावरून एक गोष्ट कन्फर्म अशी होते की जी बिल्डिंग नंबर 23 आहेत ना, त्याच्यामध्येच LIGचे फ्लॅट्स आहेत या लॉटरीसाठी, ना की अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. ठीक आहे. तर हे कन्फ्युजन पण आता दूर झालेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.